हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग वेळ वाया न घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर निफ्टीच्या चार्टमध्ये हा डेली चार्ट आहे आणि डेली चार्टमध्ये आपण बघत आहोत काही दिवसापासून इथे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे आणि इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाल्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर इथं निफ्टी ही कन्सोलिडेशन करत आहे, ज्याप्रमाणे मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. नंतर इथं ब्रेकआउट होण्याचे चान्सेस आहे किंवा इथं ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस आहे. तर निफ्टीचे टार्गेट आपण 25,225 पर्यंत बघू शकतो किंवा खाली जर आलं तर 23,447 हे निफ्टीचे टार्गेट आहेत. नंतर सेकंड आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये बघा इथं काही आपण ट्रायंगल पॅटर्न बघितला होता. इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर बघा इथं एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे, म्हणजे बँक निफ्टी सुद्धा इथं कन्सोलिडेशन करत आहे आणि इथं वरती जाण्याची पूर्ण कोशिश करेल. 54,409 टार्गेट आहे आणि इथून जर ब्रेकडाऊन आला तर इथपर्यंत इथं गॅप भरण्याची पूर्ण कोशिश करेल. तर 52,000 हे टार्गेट आहे बँक निफ्टीचे. दोन पॉसिबिलिटी असतात बँक निफ्टी किंवा निफ्टी. नंतर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा, तर मिड कॅप इंडेक्स मध्ये हे एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स वरून इथं सपोर्ट ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 कॅन्डल ह्या बनलेल्या होत्या आणि एकही कॅन्डलने आधीच्या कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही. तर अशा प्रकारे हे मिड कॅप निफ्टीचा चार्ट आहे. तर नंतर स्मॉल कॅप निफ्टी मध्ये बघा स्मॉल कॅप निफ्टी मी आधीपासून सांगत होती. स्मॉल कॅप निफ्टी ही खूप बुलिश दिसत होती आणि बुलिश झाल्यानंतर बघा याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कॅन्डल ह्या स्मॉल कॅप निफ्टी ही अपच आहे. तर इथं आता थोडंसं कॉशियस राहण्याची गरज आहे, कारण बघा एकतर्फी ही चाललेली आहे आणि इथून ब्रेकडाऊन येऊ शकतो आणि ब्रेकडाऊन आल्यानंतर इथं हे जे तुमचं दिसत आहे गॅप अप ओपनिंग ते इथं करू शकते किंवा जर चान्सेस कमी आहे, पण जर इथं कारण इथं फोर्थ आहे हा, तर इथं ब्रेकआउट सुद्धा येण्याची शक्यता आहे किंवा कन्सोलिडेशन करण्याची शक्यता आहे. तर हा स्मॉल कॅप निफ्टीचा इंडेक्स आहे. नंतर आपण आता ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे. ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक असणार आहे JWL. ज्युपिटर वॅगन मध्ये एक चॅनल पॅटर्न बनलेला आहे आणि चॅनल पॅटर्न हे यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे आणि स्टॉक हा खूप स्ट्रॉंग आहे. इथं सपोर्ट नंतर रेजिस्टन्स आणि इथं स्टॉकने एक ब्रेकआउट दिलेला आहे. स्टॉकने तर एक मोठी कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा इथं जबरदस्त आलेला आहे आणि हा एक डेली चार्ट आहे. तर याचा आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस बघूया. तर आता स्टॉकची प्राइस आहे 552 रुपये 30 पैसे. तर तुम्ही स्टॉकला बाय करू शकतात 555 रुपयापर्यंत आणि इथं 525 पर्यंत स्टॉप लॉस ठेवू शकतात आणि 625 याचं टार्गेट आहे. नंतर इथं 577, नंतर 648, नंतर इथं 746 पर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे. तर नंतर सेकंड स्टॉक आहे ज्युबिलंट इनग्रेविया. तर ज्युबिलंट इनग्रेवियामध्ये बघा इथं एक ट्रायंगुलर पॅटर्न किंवा इथं आपण डब्ल्यू पॅटर्न, नंतर इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्सचं पण आपण बघूया. सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउट हा मोठ्या कॅन्डलने आलेला आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा बघा एक जबरदस्त व्हॅल्यूम कॅन्डल सुद्धा इथं बनलेली आहे. तर स्टॉकची प्राइस आहे 849 रुपये 95 पैसे. तर स्टॉकला बाय करून आपण इथं 835 पर्यंत स्टॉप लॉस घेऊ शकतो आणि हा स्टॉक लाईफ टाइम हायला चालू आहे. तर लाईफ टाइम हायला इथं जर फिबोनाची सिरीज जर काढायची म्हटली तर 930 ते 940 पर्यंत याचा टार्गेट आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे टिटागो रेल सिस्टीम. टिटागो रेल सिस्टीम मध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे आणि इथं सपोर्ट रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेले आहे. ब्रेकआउटची कॅन्डल ही खूप मोठी आहे आणि बघा व्हॉल्यूम खूप जास्त जबरदस्त आलेला आहे. स्टॉकची प्राइस आहे
स्टॉकची प्राइस आहे 1312 रुपये आणि इथं स्टॉकला आपण स्टॉप लॉस लावू शकतो 1250 पर्यंत आपण स्टॉप लॉस हा लावू शकतो. फर्स्ट टार्गेट इथं आपण बघू शकतो. फर्स्ट टार्गेट आहे 1502 रुपये, सेकंड टार्गेट आहे 1700 रुपये. यापर्यंत इथं रेल सिस्टीम मध्ये जाण्याची शक्यता आहे आणि हा डेली चार्ट आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे IRFC इंडियन रेल्वे फिन कॉर्पोरेशन. यामध्ये बघा एक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे. इथं सपोर्ट 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 रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. ब्रेकआउट सुद्धा जबरदस्त व्हॉल्यूम सुद्धा आलेला आहे आणि स्टॉकचं प्राइस आहे 164 रुपये 91 पैसे. तर स्टॉकला तुम्ही बाय करू शकता 165 रुपयापर्यंत, स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही 160 रुपयापर्यंत आणि टार्गेट चला मग बघूया. टार्गेट आहे इथं बघा, टार्गेट फर्स्ट टार्गेट इथं आहे 186 रुपये 189 रुपयापर्यंत किंवा 186 रुपयापर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे. सेकंड टार्गेट आहे 198 रुपये. अशा प्रकारे IRFC हे टार्गेट आहे. आपण आज बघितलं निफ्टीचा चार्ट, बँक निफ्टीचा चार्ट, मिड कॅप, स्मॉल कॅप, JWL, ज्युपिटर वॅगन, ज्युपिलियंट इनग्रेविया, टिटागोर सिस्टीम, डेल सिस्टीम आणि IRFC. अशा प्रकारे आपण 4 स्टॉक बघितले आहे. तर या स्टॉक मध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्वतः स्टडी करून हे स्टॉक बघू शकता. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा. थँक्यू.